स्त्रीला आदिशक्ती किंवा जगतजननी का म्हणतात? जे सेलला न्यूट्रिशन देणारे, ऊर्जा देणारे मायटोकॉन्ड्रिया आहे ते आपल्याला आईकडून मिळतात. हा जो एक्स आणि वाय क्रोमोझोमचा जो पेअर आहे, जो पुरुषांमध्ये असतो, त्याच्यामधला जर आपण एक्स काढून टाकला तर काय होईल? एक्स क्रोमोझोम डिलीट केला तर बेसिकली एक्स क्रोमोझोम इज अ इंजिन ऑफ लाईफ. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर डिलीट केला तर सर्वायवल हे पॉसिबल नाही आहे. एक्स क्रोमोझोमच्याच माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट होतं, इम्युन सिस्टीम डेव्हलपमेंट होते. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर आपण काढून टाकला तर एम्ब्रिओचं सर्वायवल किंवा मनुष्य घडणे हेच शक्य नाही आहे. म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोझोममधला जर आपण एक्स क्रोमोझोम काढून घेतला तर तो एम्ब्रियो पुढे जगणारच नाही. स्त्रीला आपण शक्ती स्वरूप मानतो. स्त्री ही आई असते, बहीण असते, मुलगी असते, मैत्रीण असते. तीच पार्वती, तीच चंडिका, तीच लक्ष्मी, सरस्वती ही तीच. तीच रेणुका, तीच राधा, तीच जगतजननी, आदिशक्ती ही तीच. तर अशा या मल्टीफॅसेटेड स्त्रीशक्तीबद्दल अधिक जाणून घ्यायला आपल्याकडे आज ज्या गेस्ट आल्या आहेत त्या स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर तर आहेतच, पण त्या RSSच्या कार्यकर्ताही आहेत. तर डॉक्टर मिसेस राधापुरी, खूप खूप स्वागत आहे तुमचं बियॉन्ड द लेटर्स या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आपण मला या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं, मला फार आनंद झाला. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की स्त्रीला आदिशक्ती किंवा जगतजननी का म्हणतात? स्त्रीला आदिशक्ती म्हणतात कारण बेसिकली जे सेलला न्यूट्रिशन देणारे, ऊर्जा देणारे मायटोकॉन्ड्रिया आहे ते आपल्याला आईकडून मिळतात. आईकडून मिळताना जेव्हा प्रत्यक्ष फर्टिलायझेशन होतं, म्हणजे एग आणि स्पर्म यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं, एम्ब्रिओ तयार व्हायचा असतो, तेव्हा स्पर्ममधला जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो टेलमध्ये असतो आणि तो गळून पडतो. आणि एम्ब्रिओमध्ये जो पुढे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे एनर्जी देणारा पार्ट आहे तो आईकडून आपल्याला मिळत असतो. म्हणजेच काय तर मातृपरंपरेतून आपल्याला ही जी अखंड ऊर्जा आहे ती मिळत असते. अच्छा, म्हणजे स्त्री शक्ती जी असते, जिला चायनीजमध्ये यिन एनर्जी म्हणतात किंवा आयुर्वेदामध्ये जिला प्रकृती म्हणतात, त्याच फेमिनाईन एनर्जीपासनं यँग एनर्जी किंवा पुरुषा किंवा मॅस्क्युलिन एनर्जीचं क्रिएशन होतं. याचा सनातन धर्मात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे अगदी आपण विचार केला तर देवी महात्म्यामध्ये सुद्धा वर्णन आहे की या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजे ही शक्तिरूपात आहे. तसंच देवी महात्म्यामध्ये जर आपण वर्णन केलं, देवी भागवतात सुद्धा वर्णन केलं तर त्वया हि जगत सर्वं सृष्टं देवी चराचरम. म्हणजे ती उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही याच्यात व्यक्त स्वरूपात, शक्ती स्वरूपात आहे. आणि इतकंच काय, भगवद्गीतेत जरी आपण उल्लेख वाचला तर भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात 34वा श्लोक आहे, ज्याच्यात भगवंत म्हणतात अर्जुनाला की हा विभूती योग सांगताना मी कुठे कुठे आहे. तर भगवंत म्हणतात स्त्रियांमध्ये कीर्ती श्रीवाक्च नारीणाम, स्मृती मेधा धृती क्षमा. हे जे 7 गुणांचं वर्णन आहे की कीर्ती म्हणजे मी आहे, स्मृती म्हणजे मी आहे, धृती म्हणजे धारणशक्ती मी आहे, आणि श्री म्हणजे समृद्धी, वैभव ह्यातसुद्धा मी आहे, असा छान उल्लेख सनातन धर्मामध्ये स्त्री शक्तीच्या आदरयुक्त वर्णनामध्ये दिलेला आपल्याला आढळतो. याचा आयुर्वेदामध्ये कुठे उल्लेख आहे का? आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये शारीरस्थान म्हणून आहे. या शारीरस्थानाच्या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये याचा छान उल्लेख आहे. गर्भोत्पादक भाव सांगताना 6 भावांचं वर्णन आहे. त्याच्यात मातृज, पितृज, आत्म्यज, सात्मज
रसज आणि सत्वज असे 6 भाव आहेत. या 6 भावांपैकी सगळ्यात महत्त्वपूर्ण जो भाव आहे मातृज भाव. तर या मातृज भावामध्ये आपल्या शरीराचे जे सॉफ्ट ऑर्गन्स आहे, आपली त्वचा आहे, आपले महत्त्वपूर्ण जे व्हायटल ऑर्गन्स आहे, मग हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनीज आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, हे सगळं कुठून बनतं, हे सगळं आपल्याला कुठून मिळतं, तर आपल्या आईकडून ते मिळतं. त्यामुळे मातृज भाव हा देखील अत्यंत महत्त्वाचा भाव असा आयुर्वेदाने सांगितलेला आहे. गर्भधारणेच्या वेळेस स्त्रीकडे एक्स आणि एक्स असे 2 क्रोमोझोम्स असतात आणि पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी पेअरिंग असते. तर मुलगा होईल की मुलगी हे कशावरून ठरवलं जातं? तर ते असं की एक्स आणि एक्सचं जर पेअरिंग झालं तर मुलगी आणि एक्स आणि वायचं जर पेअरिंग झालं तर मुलगा. तर याचा अर्थ असा होतो का की मनुष्यामध्ये जो एक्स क्रोमोझोम असतो तो आपल्याला आपल्या आईकडून मिळतो? एक्स क्रोमोझोम हा आपल्याला आईकडून मिळत असतो, कारण महिलांमध्ये एक्स आणि एक्स असे दोन्हीही समान एक्स क्रोमोझोम आपल्याला आईकडून मिळतात. वडिलांकडून एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम आपल्याला म्हणजे पुरुषांमध्ये ट्रान्सफर होताना दिसतात. हा एक्स क्रोमोझोम इतका इम्पॉर्टंट आहे की ह्या क्रोमोझोममध्ये साधारण 800 ते 900 जे जिनोम म्हणतो आपण है ना, ते जिनोम कवर होत असतात. आणि वायमध्ये तो बेसिकली छोटा आहे. वाय हा बेसिकली ब्लूप्रिंट म्हणू शकतो आपण, छोटा आहे की ज्याच्यात केवळ 50 to 80 असे जीन्स कवर होतात. आणि हे पुरुषांना प्राधान्य करून जे कॅरेक्टरिस्टिक्स हवे असतात ते वाय क्रोमोझोममध्ये कवर होतात. पण बेसिकली एक्स क्रोमोझोममध्ये मग आपली इम्यून सिस्टीम आहे किंवा आपले सॉफ्ट ऑर्गन्स आहेत किंवा एक्स क्रोमोझोममध्ये शरीरासाठी अत्यावश्यक सगळे घटक हे एक्स क्रोमोझोममध्ये कवर होत असतात. हा जो एक्स आणि वाय क्रोमोझोमचा जो पेअर आहे जो पुरुषांमध्ये असतो त्याच्यामधला जर आपण एक्स काढून टाकला तर काय होईल? एक्स क्रोमोझोम डिलीट केला तर बेसिकली एक्स क्रोमोझोम इज अ इंजिन ऑफ लाईफ. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर डिलीट केला तर सर्वायवल हे पॉसिबल नाही आहे. एक्स क्रोमोझोमच्याच माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट होतं, इम्यून सिस्टीम डेव्हलपमेंट होते. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर आपण काढून टाकला तर एम्ब्रिओचं सर्वायवल किंवा मनुष्य घडणे हेच शक्य नाही आहे. म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोझोममधला जर आपण एक्स क्रोमोझोम काढून घेतला तर तो एम्ब्रिओ पुढे जगणारच नाही. ह्युमन एम्ब्रिओ जो आहे तो एक्स क्रोमोझोमने सर्वाईव्ह होऊ शकतो, पण वाय क्रोमोझोम जर काढून टाकला, टर्नर सिंड्रोमसारखे आपल्याला व्याधी दिसतात, पण एम्ब्रिओ सर्वाईव्ह होतात किंवा बाळ जिवंत राहू शकतं. पण एक्स क्रोमोझोम जर काढला तर एक्स ओ ज्याला आपण म्हणतो असं बेबी जन्माला येणं शक्यच नाही. कारण ज्याला आपण म्हणतो मशीन आहे, इंजिन ऑफ लाईफ, तेच जर एक्स क्रोमोझोम काढून टाकला तर नवीन पिढी जन्माला येणं शक्यच नाही. आज तुम्ही इथे आलात गेस्ट म्हणून आणि इतक्या छान गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या सगळ्या ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या. त्याच्याकरता तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. खूप काही गोष्टी कळल्या, खूप काही गोष्टी आपण डॉक्टर मॅडमकडून जाणून घेतल्या. तुम्हाला पर्सनली हे पॉडकास्ट कसं वाटलं हे कमेंट्समध्ये मला जरूर सांगा. आणि असेच नवीन आणि इंटरेस्टिंग विषय आपण नेहमी घेऊन येऊ. धन्यवाद.